नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. नवीन विकास आराखड्याची सुनावणी गुरुवारपासून होणार सुरू. टोईंग कारवाई बंद असल्यानं वाहन चालकांमध्ये समाधानाचं वातावरण. आणि आदिवासी पाड्यांमध्ये पाणी टंचाईची स्थिती बिकट. निवडणुकीच्या धामधुमीत प्रसिद्ध केलेला वादग्रस्त नवीन विकास आराखड्याच्या सुनावणीला अखेर मुहूर्त सापडलाय. येत्या गुरुवारपासून ही सुनावणी होणार असून या आराखड्याच्या विरोधात हरकती सूचनांचा अक्षरशः पाऊस पडला होता. दरम्यान विकास आराखड्यात कोणते बदल होणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. ठाणे शहराचा तब्बल 20 वर्षांनंतर सुधारित आराखडा तयार करण्यात आलाय. शहराची लोकसंख्या वाढत असताना वाहतूक कोंडी, शैक्षणिक दर्जा, डिजिटल विद्यापीठ, वैद्यकीय शिक्षण, आरोग्य सुविधा यांसह सुविधा केंद्र उपलब्ध करून देण्याचा निर्णय पालिका प्रशासनानं घेतलाय. तसंच हा विकास आराखड्यामुळे अनेक इमारती, बैठ्या चाळी, धार्मिक स्थळं, शाळा उद्ध्वस्त होणार असल्याचा आरोप करत आरक्षणाला अनेक ठिकाणी विरोध झालाय. पालिकेनं या सुधारित विकास आराखड्यासंदर्भात सूचना, हरकती मागवल्या. दरम्यान 3 फेब्रुवारी रोजी सुनावणी ठेवण्यात आली होती. मात्र काही कारणास्तव ती पुढे ढकलण्यात आली. आता सुनावणीला तब्बल 10 दिवसांनी मुहूर्त मिळालाय. घोडबंदर, कळवा भागातील नागरिकांनी रस्ता रुंदीकरणाला विरोध केलाय, तर नौपाड्यातील नागरिकांना रस्ता रुंदीकरण हवं असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यात. आतापर्यंत 7,500हून अधिक हरकती, सूचना प्राप्त झाल्याची माहिती पालिकेचे उपसंचालक कुणाल मुळे यांनी दिली आहे. बेकायदेशीररित्या रस्त्यालगत उभ्या राहणाऱ्या वाहनांवर ठाण्यात टोईंग वाहनांद्वारे कारवाई करण्यात येते. टोईंग वाहनांच्या कारवाईवरून अनेकदा प्रश्नचिन्हही उपस्थित होतात. करार संपल्यानंतर ठाणे पोलिसांनी करार करून ती वाहनं पुन्हा सुरू केली होती. परंतु कराराबाबत विविध आक्षेप आल्यानंतर पोलिसांनी अवघ्या 4च दिवसात टोईंगची कारवाई बंद करण्याची नामुष्की ओढवली आहे. तर दुसरीकडे टोईंग कारवाई बंद असल्यानं वाहन चालकांमध्ये काहीसं समाधानाचं वातावरण आहे. ठाणे आयुक्तालय क्षेत्रात म्हणजेच ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरात रस्त्याच्या कडेला बेकायदेशीरपणे उभ्या केलेल्या दुचाकींवर ठाणे पोलिसांकडून टोईंग वाहनांच्या माध्यमातून कारवाई केली जाते. टोईंग वाहनांच्या कंत्राटदारांकडून अनेकदा नियमबाह्य पद्धतीनं वाहनं उचलली जातात. त्यामुळे टोईंग वाहनांवर काम करणारे कर्मचारी आणि वाहन चालक यांच्यामध्ये वादाचे प्रसंग उद्भवतात. अनेकदा हे प्रकरण शिवीगाळ आणि हाणामारीपर्यंत येत असतं. या संदर्भात चित्रीकरण देखील विविध समाजमाध्यमांवर प्रसारित आहे. ठाणे आयुक्तालय क्षेत्रातील टोईंग व्हॅनचे करार दरवर्षी केले जातात. आयुक्तालय क्षेत्रात अशा पद्धतीनं सुमारे 30 टोईंग वाहनं धावतात. या टोईंग वाहनांचा करार नोव्हेंबर महिन्यात संपुष्टात आला होता. त्यानंतर पोलिसांनी सुमारे महिनाभर त्याला मुदतवाढ देण्यात आली. मुदतवाढीची तारीख उलटल्यानंतर ठाणे स्थित अजय जया यांनी टोईंग वाहनाद्वारे केली जाणारी कार्यपद्धती पारदर्शक नसल्याचा आरोप करत पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती. टोईंग वाहनं बंद असल्यानं नागरिकांना कारवाईतून दिलासा मिळाला असला तरी 23 जानेवारीला पोलिसांनी पुन्हा नव्यानं कंत्राटी करार केलाय. त्यानंतर 30 जानेवारीला टोईंग वाहन सुरू झाल्या, परंतु 4च दिवसात टोईंगची वाहतूक बंद करण्याची नामुष्की वाहतूक पोलिसांवर ओढवली. कराराची कागदपत्र ठाणे पोलिसांनी संकेतस्थळावर समाविष्ट केलेली नव्हती. याविषयी पुन्हा जया यांनी आक्षेप घेतला. तसंच टोईंग वाहनांसाठी कोणतीही निविदा काढली गेली नाही असा आरोपही त्यांनी केला. काही दिवसांपूर्वी टोईंग वाहनं सुरू झाली होती, परंतु ती कारणास्तव बंद करण्यात आली आहेत. ठाणे शहराच्या जवळ असलेल्या आदिवासी पाड्यांमध्ये पाणी टंचाईची स्थिती अत्यंत बिकट आहे. महिलांना पाणी घेण्यासाठी डबक्यातून पाणी प्यावं लागतंय, तर बोरवेलमधून येणारं पाणी गढूळ आणि दुर्गंधीयुक्त असतं. त्यामुळे येथील रहिवाशांना विविध आजारांना सामोरं जावं लागतंय. ठाणे शहरापासून अवघ्या काही किलोमीटर दूर असलेल्या पानखंडा, देवाचा पाडा आणि बदानीपाडा या आदिवासी पाड्यांवर पाणी टंचाईची स्थिती गंभीर बनली आहे. येथील एकूण 2,000हून अधिक लोकवस्ती 3 बोरवेल्सवर अवलंबून आहेत. या बोरवेल्सचं पाणी गढूळ आणि दुर्गंधीयुक्त आहे. त्यामुळे रोगांचा फैलाव होतो. काही रहिवासी तर डबक्यातील पाण्यावर गुजराण करतात आणि वेड्यावाकड्या वाटा चढून उतरून 1 किलोमीटरवरून पाणी आणण्याची वंचित स्थिती सोडवण्याचा प्रयत्न करतात. पाणी टंचाईवर प्रशासनानं काही प्रमाणात उपाय केलेत. पानखंडा भागातील पुढील भागात जलवाहिन्या आणि पाण्याच्या टाक्या बसवल्यात. मात्र वन विभागाच्या अडचणीमुळे पाणी समस्येचं निराकरण होऊ शकलेलं नाही. उपनगर अभियंता विनोद पवार यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. यामुळे या आदिवासी पाड्यातील नागरिकांना अजूनही पाणी टंचाईशी संघर्ष करावा लागतोय. माझं नाव आहे संगीता गोराने. मी या पानखंडा गावामध्ये राहते आणि भरपूर वर्षापासून पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे इथे.
जसं आपला बोरिंगचं पाणी वगैरे तेच प्यावं लागतं खूप वर्ष. आता माझी आजी आजोबा वगैरे भरपूर वर्षापासून इथे राहतात आहे, पण सगळ्यांना बोरिंगाचं पाणीच प्यावं लागतं आणि खड्ड्याचं पाणी पितात आहे. आणि बाकी मुलं शाळेतली खूप सारी इथे ठाणे महानगरपालिकेची शाळा आहे, त्याच्यामध्ये पण खूप मुलं शिकतात. त्याच्यामध्ये पण मुलं त्यांना जुलाब लागतं, उलटी वगैरे होते, सर्दी खोकला होतो. आणि बाकीच्यांना तर पाणी पावसाळ्यामध्ये इतकं पिवळं पाणी असतं का पिऊ शकत नाही तो पाणी, इतकं घाण पाणी येतं, तरी पण प्यावं लागतं. लोक आश्वासन देतात आम्ही पाणी देऊ, हे देऊ ते देऊ सांगतात, पण काही कुणी करत नाही. मुलं आमच्या अर्धा अर्धा तास एक एक तास चालत जातात, चालत येतात, त्यांच्यासाठी बसेसची पण सोय नाहीये इथे, कशाचीच सोय नाही. कशाचीच सोय नाही. फक्त आम्हाला आश्वासन देतात. फक्त बोलतात आम्ही हे करू ते करू, पण काही अजूनपर्यंत नाहीये. पाण्यामध्ये थोडं पण पाणी नाहीये पिण्यासाठी. 1 वर्षापासून इथे पाईपलाईन टाकले, पण त्याला थोडं पण पाणी येत नाही. काय मागणं आहे? आम्हाला असं वाटतं का प्रत्येक घरी आणि प्रत्येक घरोघरी पाणी मिळालं पाहिजे. जसं प्रत्येक गावामध्ये मिळतं, प्रत्येक शहरामध्ये मिळतं, तसं आमच्या पानखंडा गावाला पण पाणी मिळालंच पाहिजे. हीच आमची एक मागणी आहे का पाणी पाहिजेच आम्हाला. किती वर्ष आम्ही बोरिंगाचं पाणी पिणार आणि राहणार. सार्वजनिक बांधकाम विभागाचा आळशाप कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. निविदा न काढताच मेसर्स सीतेन सेठी अँड असोसिएट्स या सल्लागाराची नियुक्ती गडकरी रंगायतांच्या नूतनीकरणासाठी करण्यात आली आहे. या कंपनीकडून रंगायतांचा मेकओव्हर करण्यासाठी 21 लाखाचा सल्ला देण्यात आलाय. दरम्यान ठाणे महापालिकेच्या वशिला नाट्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू झाली आहे. गडकरी रंगायतांच्या नूतनीकरणाचं काम सध्या सुरू आहे. रंगायतांची इमारत साधारणतः 40 वर्षापूर्वी जुनी इमारत आहे. गडकरी रंगायतांच्या नूतनीकरणासाठी तब्बल 23.50 कोटी रुपये निधी शासनाकडून प्राप्त झालेला आहे. इमारतीची दुरुस्ती करून नूतनीकरण करण्यासाठी पालिकेवरील सल्लागार मेसर्स सीतन सेठी आणि असोसिएट्स यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नूतनीकरणाच्या कामाकरता हितेन सेठी अँड असोसिएट्स यांना कामाचा एकूण खर्च 21,59,000 इतका आहे. मात्र ही नियुक्ती करताना कोणत्याही प्रकारची निविदा काढण्यात आलेली नाही. अस्तित्वातील इमारतीचा आणि परिसराचा सर्व्हे करणं, तज्ज्ञ सल्लागारांच्या मार्गदर्शनाखाली संरचनात्मक दुरुस्ती करण्यासाठी उपाययोजना सुचवणं, अस्तित्वातील वास्तूला धोका न पोहोचवता इमारतीच्या सौंदर्यामध्ये भर घालण्याच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करणं आणि त्यासाठी लागणाऱ्या कामाचे अंदाज खर्च बनवणं इत्यादी बाबींचा त्यात समावेश आहे. त्या अनुषंगानं नूतनीकरण करायच्या कामाचे नकाशे, आराखडे आणि अंदाज खर्च तयार केले आहेत. बदलापूर अत्याचारातील आरोपी अक्षय शिंदेचं आपण कुठेही गुणगान केलेलं नाही. तो गुन्हेगार होता, तर त्याला कायद्यानं शिक्षा व्हायला हवी होती. पण त्याला 4 फुटावरून गोळी घालणं हे न्यायालयाही मान्य नाही. आम्ही नव्हे तर न्यायमूर्तीच अक्षयचा खून झाला असं म्हणतायत. अक्षयचा एन्काउंटर नव्हे तर खून झाला हे आमचं मत आहे आणि आम्हाला मत मांडण्याचा अधिकार आहे, असं प्रतिपादन शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलंय. घरात घुसून बायकांना मारलं याला जबाबदार कोण, असा सवालही त्यांनी केलाय. ठाण्यात पत्रकारांना आव्हाड म्हणाले की बदलापूरच्या त्या शाळेचा CCTV कॅमेरा कुठे गेला, त्याचे फुटेज कुठे गेले, आपटेंची चौकशी का झाली नाही, गुन्हा नोंदवायला 7 तास का लागले, या सर्व प्रश्नांची उत्तर मिळायला हवीत. कोर्टानं सांगून पण सरकार अक्षयच्या प्रकरणात गुन्हा नोंदवायला तयार नाही. गुणगान गायलेलं नाही. तो गुन्हेगार असेल तर त्याला कायद्याने शिक्षा होईल, पण म्हणून त्याला एक्स्ट्रा ज्युडिशियल ऑथॉरिटीचं काम करून 4 फुटावरनं गोळी घालणं हे न्यायाला मान्य नाही. आणि आम्ही म्हणत नाही अक्षय शिंदेला चा खून झाला, स्वतः न्यायाधीश म्हणतात की अक्षय शिंदेचा खून झाला, त्याचा एन्काउंटर झालेला नाही. आणि आमचं मत आहे आणि आम्हाला मत मांडण्याचा अधिकार आहे. त्या शाळेतला CCTV कॅमेरा कुठे गेलो, त्या शाळेतलं CCTV फुटेज कुठे गेलं. करायचं रामनी आणि भोगायचं श्यामनी. कुठे का नाही आपटेंची चौकशी झाली, का नाही ती केस पहिल्याच मिनिटाला रजिस्टर झाली, का ती केस रजिस्टर करायला 7-7 तास लागले, हे सगळ्या प्रश्नाची उत्तर कधी मागितली का. आणि हे मीडिया स्पेस वगैरे मला गरज नाही, मी कधी करत पण नाही. अचानक माझे इंस्टाग्राम सुरू होत नाही ढोल वाजवताना, असे माना हलवताना. मी आहे तो परफेक्ट आहे एकदम. आपापलं काम आपापल्या पद्धतीने करावं. उगाच दुसऱ्यावरती ते तुम्ही मोर्चे काढून दाखवा, तुम्ही काढा ना, तुम्ही लाखोंचे मोर्चे काढता. अहो तुमचं काम एवढंच आहे की जरांगेंना कापायचं. मराठा समाजामध्ये फूट पाडण्यासाठी तुम्हाला पाठवलेलं आहे. हे काय लोकांना कळत नाही काय.
कळत नाही लोकांना, लोक काय मूर्ख आहेत. एवढं जर प्रेम आहे ना तुम्हाला मोर्चांबद्दल, आतापर्यंत हजारो मोर्चे निघाले. मराठा समाजाने शिस्तीत लाखाचे मोर्चे काढले, कुठला न्याय मिळाला हो मराठा समाजाला? ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध ठिकाणी तब्बल 80 पेक्षा अधिक घरफोड्या करणारा सराईत चोर ठाणे पोलिसांच्या हाती लागलाय. गुन्हे शाखा घटक 3 कल्याणकडून या चोरट्याला जेरबंद करण्यात आलाय. ठाणे पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यात या सराईत चोरट्यावर गुन्हे दाखल आहेत. लक्ष्मण शिवशरण असं जेरबंद करण्यात आलेल्या चोरट्याचं नाव असून तो मूळचा सोलापूर जिल्ह्यात राहणार आहे. सध्या तो काल्हेर या ठिकाणी वास्तव्यास होता. लक्ष्मण याच्यावर विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा घटक 3 कल्याणकडून करण्यात येत असताना परिसरात असलेल्या CCTV फुटेजच्या आधारे राहत्या घरातून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्यानं चोरी केलेले सोन्याचे दागिने मीरा रोड येथील सुकेश कोटियन याच्याकडे विक्री करता दिले असल्याचं पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाल्यानं कोटियन याला देखील अटक करण्यात आली. लक्ष्मण यानं ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात 50 घरफोड्या केल्या असल्याची कबुली दिली आहे. त्याच्याकडून घरफोडी करून चोरी केलेल्या गुन्ह्यातील 53,41,280 रुपये किमतीचे 667 ग्रॅम 660 मिलीग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि 78,900 रुपये असा रोख एकूण 54,20,180 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तर 50 घरफोडीचे गुन्हे देखील यामधून उघडकीस आले. चोरी करण्यापूर्वी तो घराची रेकी करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. युनिटने विष्णुनगर गुन्हा नंबर 16/25 मध्ये समांतर तपास केला. सदरच्या घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये संशयित आरोपी आम्ही तपास करत असताना लक्ष्मण शिवशरण आणि त्याचा साथीदार सुरेश कोटियान यांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडे अधिक तपास केला, चौकशी केली. त्या अनुषंगानं युनिट 3चे आमचे अधिकारी अजित शिंदे, पोलीस निरीक्षक सपोनी उगल मुगले, PSI विनोद पाटील यांनी ACP शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये या गुन्ह्याचा तपास केला. त्याच्यामध्ये 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. त्या आरोपीकडून अद्यापपर्यंत 667 ग्रॅम सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा एकूण 54,20,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. त्या आरोपींकडून आत्तापर्यंत एकूण 50 गुन्हे, घरफोडीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत. या अनुषंगानं युनिट 3चे अधिकारी आणि त्यांची टीम या सदरच्या गुन्ह्यामध्ये अजून कोण आरोपींचा समावेश आहे, यांचे साथीदार कोण आहे, त्याचबरोबर या आरोपींनी चोरी केलेलं जे सोनं आहे, मुद्देमाल आहे, तो कोणत्या ठिकाणी विकला किंवा त्याची विल्हेवाट कशी लावली, या अनुषंगानं अधिक आम्ही तपास करत आहेत. त्याचबरोबर अजूनही काही घरफोडीचे किंवा या अनुषंगानं इतरही गुन्हे काही उघडकीस येत आहेत का, याचा देखील अधिक तपास आम्ही करत आहे. 50 घरफोड्या किती कालावधीमध्ये केलेल्या आहेत आणि आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. अशा ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. नवीन विकास आराखड्याची सुनावणी गुरुवारपासून होणार सुरू. टोईंग कारवाई बंद असल्यानं वाहन चालकांमध्ये समाधानाचं वातावरण आणि आदिवासी पाड्यांमध्ये पाणी टंचाईची स्थिती बिकट. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईलेक आदर्शनगर कोलवाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666211341. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.